तुम्ही कधी विचार केलाय, आज आपण करोडो रुपये खर्चून सिमेंटचे पूल बांधतो, इमारती बांधतो, पण 50 वर्षात त्यातून सळ्या बाहेर येतात, स्लॅब पडायला लागतात. पण दुसरीकडे सह्याद्रीच्या छातीवर 350 वर्षांपासून उभा असलेला आपला रायगड, उन्हाळा, पावसाळा, वादळ, निसर्गाचे हजारो वार झेलून आजही रायगडाचे दगड इंचही हलले नाहीत. ही महाराजांची कृपा आहे का? नक्कीच. पण त्यासोबतच हे आहे प्रगत विज्ञान. अलीकडेच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आणि पुरातत्व विभागाच्या वैज्ञानिकांनी रायगडाच्या दगडांचा अभ्यास केला आणि त्यांना जे सापडलं त्याने आधुनिक विज्ञानालाही धक्का बसला. त्यांना सापडली एक बायोपॅटिना लेअर, एक नैसर्गिक लॅमिनेशन, जे आपल्या पूर्वजांनी 350 वर्षांपूर्वी तयार केलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रायगडाचं हे इंजिनिअरिंग सिक्रेट उलगडणार आहोत. चला विज्ञानाच्या नजरेतून स्वराज्याची राजधानी पाहूया. रायगड टिकून राहणं हा चमत्कार का आहे हे समजण्यासाठी तुम्हाला आधी रायगडाची भौगोलिक परिस्थिती समजून घ्यावी लागेल. रायगड जिथे उभा आहे तिथे वर्षाला 3000 ते 4000 mm पाऊस पडतो. हा पाऊस साधा नाही, तो दगडांना पोखरू शकतो. दुसरा शत्रू वारा. इथे वायाचा वेग इतका असतो की माणूस उभा राहू शकत नाही. तिसरा शत्रू तापमान. उन्हाळ्यात कडक ऊन आणि पावसाळ्यात ओलावा. या एक्सपान्शन आणि कॉन्ट्रक्शनमुळे जगातले मोठे डोंगर सुद्धा तडे जाऊन फुटतात. पण रायगडाचे दगड फुटले नाहीत. का? कारण शिवरायांना आणि त्यांच्या आर्किटेक्ट्सना माहीत होतं की साध्या दगडांनी हे साम्राज्य टिकणार नाही. त्यांना काहीतरी एक्स्ट्रा करावं लागणार होतं आणि तिथेच जन्म झाला त्या सिक्रेट फॉर्म्युलाचा. काही वर्षांपूर्वी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरच्या टीमने रायगडावरील जगदीश्वर मंदिर आणि इतर वास्तूंच्या दगडांचे सॅम्पल घेतले. त्यांना प्रश्न पडला होता की हा दगड काळा का पडलाय? ही घाण आहे का? बुरशी आहे का? साधारणपणे दगडावर जेव्हा बुरशी किंवा शेवाळ साचतं तेव्हा ते दगडाला खाऊन टाकतं. पण इथे उलट घडलं होतं. मायक्रोस्कोप खाली पाहिल्यावर त्यांना दिसलं की रायगडाच्या भिंतींवर एक सायनोबॅक्टेरियाची लेअर तयार झाली आहे. पण हे बॅक्टेरिया दगडाला खात नव्हते, तर ते दगडाचं रक्षण करत होते. यालाच विज्ञानाच्या भाषेत बायोपॅटिना किंवा ऑक्सलेट लेयर म्हणतात. ही लेअर नैसर्गिकरित्या तयार झालेली नाही, तर ती तयार होण्यासाठी आपल्या पूर्वजांनी बांधकामात असं काही मटेरियल वापरलं होतं ज्यामुळे हे फ्रेंडली बॅक्टेरिया तिथे वाढले आणि त्यांनी दगडावर एक नॅचरल रेनकोट चढवला. मग प्रश्न येतो की हे बायोपॅटिना तयार कसं झालं? याचं उत्तर दडलंय त्या काळातल्या मोर्टारमध्ये, म्हणजेच जुन्या काळातल्या सिमेंटमध्ये. आज आपण सिमेंट, वाळू आणि पाणी वापरतो, पण शिवकाळात काय वापरलं जायचं ऐकून थक्क व्हाल. तुम्ही म्हणाल हे तर जेवणाचं सामान आहे. नाही, हे ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. 1 चुना, मुख्य बाइंडर. 2 गूळ आणि उडीद डाळ. हे मिश्रण पॉलिमरसारखं काम करतं, यामुळे मिश्रणाला चिकटपणा येतो. 3 तेल आणि वनस्पतींचे रस. हे मिश्रणाला वॉटरप्रूफ बनवतात. जेव्हा हे सगळं एकत्र करून बैलांच्या घाणीत दिवसरात्र मळलं जायचं तेव्हा त्यातून जे रसायन तयार व्हायचं ते दगडाशी असं एकरूप व्हायचं की हवेतल्या कार्बन डायऑक्साईडशी प्रक्रिया करून ते दगडापेक्षा कठीण बनायचं. आणि या सेंद्रिय वस्तूंमुळेच कालांतराने दगडावर बायोपॅटिना तयार झाला, ज्याने पावसाचं पाणी दगडाच्या आत जाऊ दिलं नाही. फक्त चुना नाही, तर रायगडाच्या मजबूती मागे आणखी एक मेटल आहे, लेड. तुम्ही पाहिलं असेल, रायगडाच्या मोठ्या दगडांच्या सांध्यामध्ये वितळलेलं शिसे ओतलं जायचं. का? लोखंड का नाही वापरलं? इथेच खरी इंजिनिअरिंग जिनियस दिसून येते. लोखंडाला गंज लागतो. गंजला की लोखंड फुगतं आणि दगड फोडतं, पण लीड गंजत नाही. दुसरं कारण भूकंप. शिसे हे लवचिक असते. जर भूकंप आला किंवा जमीन हलली तर शिसे त्या धक्क्याला शोषून घेतं. ते तुटत नाही, तर वाकतं. त्यामुळेच कितीही मोठे धक्के बसले तरी रायगडाची तटबंदी ढासळली नाही. आजच्या जपानच्या अर्थक्वेक प्रूफ बिल्डिंग्समध्ये हेच लॉजिक वापरलं जातं, जे महाराजांनी 350 वर्षांपूर्वी वापरलं होतं. काही जुन्या नोंदी आणि संशोधनानुसार बांधकामाच्या मिश्रणात गोमूत्र आणि विशिष्ट वनस्पतींचा रस वापरून त्याला काही दिवस सडवलं जायचं. तुम्हाला वाटेल हे अंधश्रद्धा आहे. नाही, आज मॉडर्न सायन्स सांगतं की फर्मेंटेड ऑर्गॅनिक ॲडिटिव्स सिमेंटच्या कणांना जास्त जवळ आणतात आणि त्यातली हवा काढून टाकतात. त्यामुळे भिंत आतून पोकळ राहत नाही, ती सॉलिड बनते. म्हणूनच रायगडाच्या भिंतीवर तोखेचा गोळा पडला तरी भिंत पडायची नाही, फक्त खड्डा पडायचा. आज आपण काँक्रीटची जंगले उभी केलीत, पण या काँक्रीटचं आयुष्य किती? 60 ते 80 वर्षे. कारण काँक्रीट श्वास घेऊ शकत नाही. आतमध्ये सळ्या गंजतात आणि इमारत पडते. पण रायगड श्वास घेतो. चुनखडीचं बांधकाम नैसर्गिक आहे. ते हवेशी संपर्क साधून दिवसेंदिवस अजून मजबूत होतं. आज आपण स्वतःला प्रगत म्हणवतो, पण आपण निसर्गाशी लढून घर बांधतो. आपल्या पूर्वजांनी निसर्गाला मित्र बनवून किल्ले बांधले. हा मुख्य फरक आहे.
मित्र हो, रायगडावरचा तो काळा थर ही फक्त घाण नाहीये, ते काळाने स्वराज्याला दिलेलं सर्टिफिकेट आहे. हिरोजी इंदलकर आणि त्यांच्या टीमने फक्त दगड रचले नाहीत, तर त्यांनी त्या काळातलं सर्वोत्तम विज्ञान वापरलं. जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर जाल आणि त्या काळ्या पडलेल्या भिंतीला हात लावाल, तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही एका 350 वर्षे जुन्या नॅचरल केमिकल शिल्डला स्पर्श करताय. छत्रपती शिवाजी महाराजांची दृष्टी फक्त राज्य जिंकण्यापुरती नव्हती, तर ते राज्य हजारो वर्षे टिकवण्याची होती. या व्हिडिओतून तुम्हाला रायगडाबद्दल एक नवीन सायंटिफिक दृष्टी मिळाली असेल, तर हा व्हिडिओ प्रत्येक शिवभक्तापर्यंत पोहोचवा. आपल्या पूर्वजांचं हे ज्ञान जगासमोर आलं पाहिजे. तुम्हाला रायगडाचा कोणता भाग सर्वात जास्त आवडतो? कमेंट्स मध्ये सांगा. जय शिवराय.